तर 6:40 झालेत. 2 तास लागले आम्हाला वरती यायला. आणि जो आमचा स्पॉट आहे की म्हणजे आम्ही इथं आलो की सनराईज बघण्यासाठी येतो या पॉईंटवरती. असा हा पॉईंट आहे आणि इथून सनराईज इतका सुंदर दिसतो ना की आता असं वाटतं की आम्ही एका टॉप लेवलला आहे. म्हणजे आमच्या सगळ्या खाली बाकीचे लोक आहेत, आम्ही दोघंच वरती आलो आत्ताशी. आणि आता कॅमेऱ्यात जस्टिस नाही करू शकत, इतका सुंदर व्ह्यू आहे माझ्यासमोर. धुकं, त्यानंतर माउंटनचे सगळे म्हणजे माउंटनचे जे आउटलाईन्स आहेत, त्याच्यानंतर त्याच्या मागं धुकं दिसतं आहे, त्याच्या मागं ऑरेंज कलरची लेअर दिसते. भाई साहब काय म्हणता अंकित, खूपच कडे. म्हणजे माणसाने कितीही पैसा कमवला ना तरी निसर्ग जे देतो ना त्याची किंमत काय वेगळीच असते. वेळ काढा आणि इतके सुंदर सनराईज बघा, कारण की कल किसने देखा है. म्हणूनच आपण इथं आलो आहे 3 वाजता उठून 4 वाजता ट्रेक चालू करून 6:30ला सनराईज बघायला. वा भारी. आणि आम्हाला SRTसुद्धा करायचं आहे. तर आज कळलं आहे की अजून 2-3 ट्रेक केल्याशिवाय SRT होणं शक्य नाही आहे. तरी भारी. आलो मी कधीच आलो इकडे. फायनली सनराईज झालेला आहे. खूप सुंदर असं सनराईज बघायला भेटला आम्हाला. काय म्हणता आणखी? एकदम. आणि या लोकांनी मिस केलं, जे मागं आलेत लोक त्यांनी मिस केलं. त्यामुळं सिगरेट, गुटखा, तंबाखू स्टॅमिना कमी होता. स्टे हेल्दी. ती लोक महाग आहेत, येतात ते चुकीच्या रोडने आलेत. ते आम्ही सकाळपासून बसलो प्रॉपर असं सनराईज पाहिला आहे. आणि इतकं सुंदर वातावरण आहे ना की पूर्ण ढगांची रांग, त्यानंतर त्याच्या मागे धुकं, जसं मगाशी बोललो. खूपच सुंदर. म्हणजे असा सनराईज बघणं खूपच महत्त्वाचं होतं या नवीन वर्षाच्या सुरुवातीला. आणि लेट मेंबर्स हे समोरचं आहे, समोरचं आमच्यामुळे काय, आमच्यामुळे घंटा तिथून सरळ आहे. तो असता येते त्याच्यातून आलाय ऑब्विसली. उसकी बॉय चुकीच्या रोडने आले, तिकडनं यायचं तिथून होतं. यायचं होतं, ते सोपं आहे. नाही चालेल. तिथूनच आलोय आम्ही. सो जुगाडवरती दुनिया काय नाही माहीत नव्हतं, पण आम्ही घुसलो तिथून आणि सक्सेस केलं. मगाशी कोण नव्हतं तिथं, पण नंतर लोक आले, शिव्या वगैरे. मित्रांनो पुष्करा नाही बरं का. वानर आहे ते. वानर कसलं खेळतोय बघ ना ते. चिंपांजी साला. राजगड इकडून इकडे जातो. मग तो राजगड आहे का? कसं आहे माहिती आहे का, SRT करताना हे सगळं आहे ना, सगळं उतरत झालं. आता इथून कुठून उतरायचं SRTला? इकडं कल्याण दरवाजा, तो दरवाजा. कल्याण दरवाजात खाली उतरायचं. हे असं उतरून ही जी ती लाईन दिसते ना, ही अशी लाईन सगळी चढून अशी जाऊन विंझरमध्ये उतरायची. काय बात. विंझरमधून ह्याला राजगड. मग राजगड मारत तो कुठे गेला? आय थिंक तोच राजगड वाटतोय. हां, तो तोरणा. बरोबर. हा राजगड आणि हा तोरणा. तर आपल्याला तो ट्रेक करायचा आहे. सरांनी केला आहे. येस. कधी केला तो तुम्ही? 1 महिना. 1 महिना आधी त्यांनी ट्रेक केला आहे आणि त्यांनी पूर्ण 1 नाईटमध्ये ट्रेक कंप्लीट केला आहे. तरी आम्ही ट्राय करू की 2 नाईटमध्ये करायचं. आमच्याकडनं होणार नाही. होणार. प्रॅक्टिस करावी लागेल. आजच्या ट्रेकमध्ये कळलं की किती वाट लागते तर करूया, कंप्लीट करूया. आणि मी ऑफिस मेंबर नसून सुद्धा ऑफिसच्या लोकांसोबत परत ट्रेक करतोय. आता विचारूया आपण आपल्या नवीन मेंबर्सला, आमच्या पापा की फरीज यांना कसं वाटलंय किल्लाचा ट्रेक. कसं वाटतं? एकदम छान. व्ह्यू छान आहे. झाड कौन बैठा है झाड़ियों के पीछे, हाथ में लोटा निगाहे नीचे. तुला कसं वाटतं सुजले?
वाटतं. चढताना नाही आवडला पण व्ह्यू बघून छान. तुम्ही खाली का गेलते पण खाली का गेलते तिकडं खाली का गेलते चढत नव्हते. अरे काय छान. आता मगाशी बघायला पाहिलं होतं किती भारी दिसत असं नाही करायचं. भूक लागली. भूक लागली आताच आत्ताच म्हणजे अरे मी तर अर्धा रस्ता चढलो तेव्हाच भूक लागली. बुरुज आपण पुष्कीला विचारू कसं वाटलं पुष्कीला कसं वाटलं किती वाट ट्रेक होता तुझं 7 आहे. बरं बरं म्हणजे खरं खोटं बोललाय तू सकाळी पण 7 बोलला होता मला वाटलं तर चुकल कन्फर्म करण्यासाठी मी व्हिडिओ बनवला तुझ्यासारखं नाही मी खोटं नाही बोलत. खोटं बोलायची एक पद्धत याच्यासारखं नाही असते माझ्यासारखं नाहीच आहे खोटं तू बोलते ब्लॉग मध्ये सगळं खोटं बोलते. ब्लॉग खोटं बोलत नाही ब्लॉग आता मध्ये आपण काहीच खरं बोलत आपलं पेशंटला विचारूया तुमचा पाय कसा आहे मॅडम काय झोपली ओके ना हे बच्चा सो गया. ओके प्रिन्सेस गेला का क्रॅम्प? ए तुम्हाला तशी ते ऍस्थेटिक फोटो नाही काढा व्हिडिओ घेऊन असते भारी वाटतं. जेनजी कोण आहे इथं ऋतू आलं होते. ए उठ म्हणतोय ते तुला वो बुला रहा है. कंटेंट मिल रहा है एका जागा बसल्या चला गेलं ते नाही का तो वानर आहे तो तेरा एक बाइट चाहिए मुझे तो पहली बार आया ना पहली बार तो कैसे लगा महाराष्ट्र का पहला ट्रिप मस्त मस्त भी बढ़िया है. मस्त है सब मस्त है. सब मस्त है अभी तेरे को बताते इधर से हाँ 2 फोर्ट दिखते हैं सर बताएंगे सर कहाँ अरे सरक ना. हाँ वो जो सामने दिख रहा है ना वो राजगढ़ है. वो राजगढ़ चलो गाइस. तोरना. हाँ चलो भाई. एक्सक्यूज मी ब्रदर साइड में ये नहीं उसके पीछे तो वो SRT बोलते हैं सिंहगढ़ राजगढ़ तोरना. अरे ते भाई ना पूरा राजगढ़ ही शिवाजी महाराज का था ना मेन. हाँ यस पहले वही था बाद में रायगढ़. हाँ मेरा भाई है ये. रजत रजत ने बहुत मस्त कल्टी मारा सबसे पहिले ऊपर आया हाँ ना. हा ना आम्ही शोधतोय माहिती का झाला की तो कुठं गायब झालाय पण नंतर नाही म्हणलं जाऊ दे आता गेला तो बॅटल वरतीच युवराज सर है. आणि ते इंटेन्स आहेत पुष्कर आज ऋतू दीदी ऋतू दीदी बोले एवढं बघ. सो हे म्हणजे ग्रुप आहे माझा जे ऑफिस होतं त्याचे मेंबर्स आहेत आम्ही आता ऑफिस सोडलंय स्वतःचं चालू केलंय तरी हे आमच्या सोबतच आहेत अजून अरे हा आमच्या सोबत आहे. याला सोडवत नाही ऑफिस. याला सोडवत नाही ऑफिस. ठीक आहे नाही सोडत कोण आहे ती ऋतूचा भाऊ. बॅटरी घेऊन जायला तर नाही मी खरंच मी एक व्हिडिओ काढू. उठली तर तो येईल तुझ्या मागे. कोणतरी येतं तू प्रोटेक्ट थांबले मध्ये. हे आपण होतो अगोदर तर आपण इन्व्हॉल्व झालो. वानर आहे माकड पण नाही येते तर आमचा एक जुना मित्र होता तर तो भेटायला आलाय ऋतूला वापस विराज भंडारी माहिती विराज भंडारी जुन्या व्लॉग मध्ये होता बघा तो. मेट्रोच्या ब्लॉग मधला नव्हतं मेट्रोच्या मेट्रोच्या नव्हता का ब्लॉग मध्ये नव्हतं. बरं नंतर होता गुहागरच्या ब्लॉग मध्ये. नो रिलीज मध्ये आहे. तो महाबळेश्वरचा ब्लॉग आहे त्यात आहे तो येईल पाहूया त्याचं काय ही ऋतू आणि तो ऋतुजा सॉरी चुकलं ऋतुज अच्छा गावात मैं नाही ये तो म्हणेल तू आणि इकडे गोप्रो मी शॉट काढतो. तो म्हणाल एरियल व्ह्यू देतो पण एरियल व्ह्यू देतो. ऋतू तुझा एक्सपिरियन्स कसा होता ट्रेक आमच्यासोबत तुमच्यासोबत आमच्या
एकदम काय आमच्यासोबत ट्रेक करताना थोडं फास्ट जावं लागतं, बाकी काही विषय नाही आहे. पण आम्ही खूप प्रोत्साहन करतो. हो हो, तर बघितलं असेल तुम्ही आत्ता व्हिडिओ. तू नाही केलंस. अरे आम्ही पुढं होतो, आम्ही ते काय म्हणतात, वी आर चेसिंग द सनराईज. सो म्हणून आम्हाला थोडं हे झालं, फास्ट आलं. एन्जॉईंग द जर्नी. अरे जर्नी काय करते इथल्या इथं जर्नी. तिथले इथं नाहीये. चल तुला अजून एक जर्नी देतो. म्हणजे आम्ही जिथून आलो ना, कुठून आलो ते दाखवतो शॉर्टकट. इथून कुठून? इथून हो, इथून खाल्लं. इथून उतरायचं, त्या बुरुजावर जायचं. चलते का? नाही नको. अरे चल. अरे पण आपण आणि म्हणते आमच्यासोबत ट्रेकला ना. अरे आम्ही एन्जॉय करायला येतोय. जर्नी बघ, ते बघ आर्किटेक्चर लोक आलेत बघ. कुठे? काय आहे त्यांच्या हातात? बॅनर आहे काय? श्रीराम. तर आज संडे असल्या कारणाने गर्दी भरपूर आहे. आणि म्हणजे पहाटे येताना गाड्या जितक्या प्रमाणात होत्या की रोड अख्खा क्लिअर दिसत होता आम्हाला. नाही, पाणी नाही माझ्याकडे. रोड अख्खा क्लिअर दिसत होता. आणि प्लस जे ट्रेकर्स लोक होते ते सुद्धा खूप होते. नुसता बॅटऱ्या चमकत होते इकडे तिकडे. तर संडेला अवॉइड करा मी तर म्हणेल. पण सनराईज जर बघायचं असेल तर येऊ शकता, खूप मजा आहे. आणि कॉलेजचे छोटे छोटे मुलं, सॉरी शाळेतली छोटी छोटी मुलं, कॉलेज स्टुडंट वगैरे पण खूप लोक येतात. तर ओव्हरऑल हा ट्रेक तुम्ही केलाच पाहिजे. म्हणजे पुण्यात आला आणि सिंहगड केला नाही असं होतच नाही. तर आता एवढा ट्रेक करून यांना भूक लागले, तर नॉर्मली छोटा मोठा नाश्ता करतो आम्ही. कारण की यांना खाली घेऊन जायचं आहे परत, नाहीतर खूप कटकट करतील. कारण नवीन ट्रेकर्स लोकांचं असंच असतं. म्हणजे आम्ही काय एवढे जुने नाही आहे, पण ॲम्बियन्स आम्हाला मॅटर करतं. पण आज खूपच गर्दी आहे. तर युवराज सर चाललेत आमचे, त्यांच्या मागे मागे जाऊया आणि बघूया की काय खायला भेटते काय नाही भेटत. कारण की आज गर्दी तर भरपूर आहे. आणि मला 11 वाजता बाहेर पण जायचं आहे, मीटिंग आहे. बघूया काय होते काय नाही. गडावरती तुम्हाला असे भरपूर सारे खायचे स्टॉल बघायला भेटते. पण इथं आंबट गोड, पेरू, त्यानंतर कैरी, अननस अशा प्रकारचे फळं आहेत. तर एक छोटा वन डे ट्रिक आणि छोटी ट्रिप म्हणून आपण सिंहगडला येऊ शकता. पुण्यातले लोक तर येतातच, आणि बाहेरचे जो लोक असतील, जर पुण्यात काही कामापुरते येत असतील तर सकाळी तुम्ही इथे येऊन दुपारी तुमचं काम करू शकता असं मला वाटतं आहे. जर यायचं असेल तर नक्की या आणि एक छोटी ट्रिप एन्जॉय करा. ते या ट्रिपची खूप सुंदर आहे. कारण की SRT करायचं आहे आम्हाला येत्या शिवजयंतीला, म्हणजे फेब्रुवारीमध्ये. अजून 1 महिना आहे. तर म्हणलं थोडं प्रॅक्टिस चालू करावी. अजून जो दुसरा ग्रुप आहे जो हरिश्चंद्राला होता तोच ग्रुप असणार आहे SRTला. 2 दिवसाचा ट्रेक राहील. तर आता थोडा एक प्रॅक्टिस म्हणून सिंहगड केला आहे. त्यानंतर त्याचबरोबर आता आम्ही राजगड पण करणार आहे आणि तोरणा पण करणार आहे, आणि नंतर 3 एकसाथ करणार आहे असा प्लॅन आहे. पण बघूया की कसं होतं आहे काय. लिमिट्स कळलेत आणि नवीन वर्षाची सुरुवात सिंहगडापासून केली. असेच भरपूर सारे ट्रेक घेऊन राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आणि हो, यावर्षी खूप सारे ब्लॉग येणार आहे, कारण की आता आपण कन्सिस्टन्सी आणि नवीन नवीन जागावरती फिरणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करत जावा थोड्या की काय बरोबर वाटते काय चुकीचं वाटतं. त्याप्रमाणे आपण अजून इम्प्रूव्हमेंट करत जाऊ. तर आता आम्ही जातो, एन्जॉय करतो. बाय.